हॅलो एव्हरीवन, तुमच्यासोबत मी नेहमी कुकिंग व्हिडिओ तर शेअर केले आहे. आज म्हटलं डेली ब्लॉग किंवा मिनी ब्लॉगसुद्धा शेअर करूया. हा व्हिडिओ आहे 22 तारखेचा, ज्या दिवशी मागे गणेश जयंती होती. सकाळी आवरून छान फ्रेश होऊन दिवसाची पॉझिटिव्ह सुरुवात झाली. उपवास असल्यामुळे चहा तर झालाच पाहिजे. इथे आहेत आमचे देव, ज्यांना हळद कुंकू लावून घेतलं आहे. आता करायची आहे फक्त सुंदर अशी देवपूजा. प्रसादासाठी मी करणार होते शिरा, पण आयत्या वेळेस वेलची पावडर संपली. असं तुमच्यासोबत देखील होतच असेल ना? काही पदार्थ करायचा असेल तर काही ना काही ऐनवेळी आपलं काम वाढलंच पाहिजे. एक एक वेलची सोलण्यापेक्षा ही ट्रिक नक्की फॉलो करा. अगदी झटपट अशी आपली वेलची पावडर तयार होते. त्यानंतर मी घेतला नैवेद्यासाठी शिरा बनवायला. मस्त असा खूप ड्रायफ्रुट्स घालून साजूक तुपातला शिरा तयार केला. फक्त यामध्ये ना पिकलेलं केळ घातलं नाही. जर ते असतं ना तर हा नैवेद्य अजून परिपूर्ण झाला असता. त्यानंतर देवासाठी फुलं आणायला मी रोहितला पाठवलं, म्हणजेच माझा नवरा बाहेर गेला होता. आणि तर ही साडी पहा, सुंदर आहे ना? याचा रंग किंवा यावरची जी डिझाईन आहे ना नथीची, ही अतिशय छान वाटते. मध्यंतरी या साडीचा बराच असा ट्रेंड होता. इतर दिवशी मिळणारी फुलं आणि खास एखादा सण असेल ना, त्या दिवशी मिळणारी फुलं यामध्ये खूप फरक असतो, कारण रेट अगदी 3 पटीने वाढलेला असतो. तर अशी सुंदर आमची देवपूजा झाली. आमचे गणपती बाप्पा बघा किती किती सुंदर दिसत आहे. तर इथे माझी सुद्धा देवपूजा झाली, पोथी वाचून झाली आणि त्यानंतर चहा घेतल्यावर किचनमध्ये आल्यावर हा पसारा, म्हणजे उपवास असला तरी भांडी इतकी निघतात की काय विचारू नका. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यासाठी सर्वात अगोदर मी किचन क्लिनिंग करून घेतलं, म्हणजे रात्री येऊन पुन्हा पुन्हा तो पसारा अजिबात बघायला आवडत नाही. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जायला, म्हणजेच दादरला जायला, कारण आज मला बसायचं होतं श्री सत्यनारायणच्या पूजेला. त्यासाठी मी गेले होते मम्मीकडे. घरी गेल्यावर सर्वात अगोदर जे नैवेद्यासाठी लागणारं थोडंफार जेवण होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर मी आणि माझी बहीण गेली मार्केटला, कारण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि काही अजून सामान लागणार होतं, ते आम्ही दोघींनी घेतलं. आमच्या इथे भोईवाडासुद्धा जवळ आहे, दादर जवळ आहे आणि परेलसुद्धा जवळ आहे. तर इथे भोईवाड्यामध्ये मस्त अशा सजावटीच्या किती सुंदर वस्तू होत्या. पतंग बोला किंवा जे हलव्याचे दागिने आहेत, खूप सुंदर सुंदर होते. त्यानंतर आम्ही गेलो दादरला. तिथे तर मला जे हवं आहे ते तर भेटलं, कारण दादर असं मार्केट आहे की सर्व एका ठिकाणी तुम्हाला भेटूनच जातं. आणि त्यानंतर मी झाली तयार. तर साडीमध्ये मी कशी दिसत आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आम्ही दोघं जोड्याने श्री सत्यनारायणाच्या पूजेला बसलो आणि असा होता माझा आजचा दिवस.